नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपल्याला अर्थव्यवस्थेचा एक असा घटक पाहायचा आहे जो परीक्षेमध्ये खूप सारे मार्क मिळवून देणार तर आहेच। पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, इंटरव्ह्यू असेल, MPSC असेल की UPSC असेल, कोणत्या एक्झाममध्ये, तो म्हणजे गरिबी, पॉवर्टी। आता हा जो टॉपिक आहे हा फक्त एक्झाममध्ये मार्क देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला शिकायचा नाही। मार्क तर मिळणार, कन्सेप्ट क्लिअर होणार, खूप साऱ्या फॅक्ट्स तुम्हाला मिळतील, परंतु हा टॉपिक जेवढा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तेवढाच एक सामान्य नागरिक म्हणून या गोष्टी कळणंसुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, स्पेशली आपल्या तरुणांना। कारण की आपल्या भारतामध्ये बघितलं तर आपलं सगळं भविष्य, भारताचं येणारं भविष्य तरुणांच्या हातात आहे। जगभरामध्ये सगळ्यात जास्त तरुण आपल्या भारत देशात आहेत आणि जोपर्यंत यांना कळणार नाही की आपण नेमकं आहोत कुठे, आपलं स्थान काय आहे आणि कुठे आपल्याला पोहोचायचं आहे, तोपर्यंत आपल्याला काहीही समजणार नाही। तर त्या दृष्टिकोनातून या लेक्चरचा तुम्ही अभ्यास करताय, लेक्चर पाहताय, नोट्स काढा। खूप साऱ्या नोट्स या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, वही पेन तुमचा रेडी असू द्या। पण तद्बतच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की नेमकं पॉवर्टी आहे काय आणि आपण करतोय काय, ह्या गोष्टीसुद्धा लक्षात असल्या पाहिजे। तर मित्रांनो, पॉवर्टी आता आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं होतं, आपल्यासोबत बऱ्याचशा देशांना इंडिपेंडन्स मिळालं होतं, त्यावेळेस पॉवर्टीची डेफिनेशन खूप वेगळी होती। आता ती खूप बदललेली आहे। पूर्वी पॉवर्टीची डेफिनेशन जर तुम्हाला एका ओळीमध्ये सांगायचं म्हटलं तर त्यावेळेस म्हणायचे धनाचा अभाव, लॅक ऑफ वेल्थ, ज्याच्याकडे संपत्ती नाही तो गरीब। आता फक्त धनानुसार पॉवर्टी काम करत नाही किंवा काउंट केली जात नाही। आता बघा, आता बऱ्याचशा अशा गोष्टी झालेल्या आहेत। हां, धनानं सगळंच विकत घेता येतं, पण जर पॅरामीटर्स बघितले आपण गरिबीचे तर आता ट्रिमेंडसली बदललेले आहेत। ओके, आता गरिबीच्या याच्यामध्ये शिक्षण आलेलं आहे, हेल्थ आलेली आहे। फक्त खिशामध्ये पैसे नाही म्हणून गरीब नाही, तर त्याला एज्युकेशन नाही तो गरीब। ओके, ज्याला राहायला घर नाही तो गरीब, ज्याला भीती आहे भविष्याची तो गरीब, ज्याला स्वातंत्र्य नाही तो गरीब। म्हणजे अशा कितीतरी गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अशा बहुतांश गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होत राहतील। तर गरीब म्हणजे फक्त पैसे नसणं असं नाही, गरिबीचे डेफिनेशन खूप बदललेले आहेत। आता ह्या बदललेल्या डेफिनेशनचा अभ्यास कसा करायचा? आता जगभरामध्ये तुम्हाला म्हटलं की जगातली सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन कोणती, तर तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये फक्त एकच ऑर्गनायझेशन, कोणती? युनायटेड नेशन। जसं आपण म्हणतो आपल्या देशामध्ये सर्वोच्च पार्लमेंट असते, पूर्ण देशाचा लेखाजोखा तिथून होतो, तसं पूर्ण जगाची पार्लमेंट आपण कोणाला म्हणतो? युनायटेड नेशनला। तर युनायटेड नेशन ही एक जागतिक संघटना आहे आणि तिची जी एक स्पेशलाइज एजन्सी वर्ल्ड बँक। वर्ल्ड बँकमध्ये नाव जरी बँकेचं असेल तर तिचा मेन मोटो जो आहे, वर्ल्ड बँकेचा मेन मोटो आहे जगातली गरिबी नष्ट करणं। तुमच्यातली बऱ्याचशा लोकांना हे माहितीही नसेल। तर ह्या ज्या दोन ऑर्गनायझेशन आहेत हे जगभरातल्या गरिबीचा अभ्यास करतात, त्याच्या डेफिनेशन्स देतात, त्याचे निर्देशांक जाहीर करतात। आता हे पुढे आपल्याला बघायचं आहे निर्देशांक वगैरे, शेवटी आपण बघणार होतो। पॉवर्टी हे चॅप्टर खूप मोठं आहे, ज्याला आपल्याला 1-2 भागामध्ये होऊ शकलं तर 3 भागामध्येही आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल। नॉर्मली 2 भाग तर होतीलच। तर आता सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की याच्या डेफिनेशन्स काय, जे की खूप वेळेस एक्झाममध्ये UPSCला सुद्धा विचारलेलं आणि MPSCला सुद्धा विचारलेलं आहे। तर आता आपण बघणार आहोत की युनायटेड नेशनच्या गरिबीच्या डेफिनेशनमध्ये युनायटेड नेशननं काय काय दिलेलं आहे आणि वर्ल्ड बँकेच्या डेफिनेशनमध्ये वर्ल्ड बँकेनं काय काय दिलेलं आहे। ओके, तर आपण बघूयात की बदलत्या काळाप्रमाणे गरिबीची डेफिनेशन कशी बदलत गेलेली आहे। ओके ना मित्रांनो, ह्या डेफिनेशन आहेत युनायटेड नेशन आणि वर्ल्ड बँकेच्या, त्याला आपण आता विस्तृतपणे बघणार आहोत। सगळ्यात पहिले आपण युनायटेड नेशनची पाहूया। युनायटेड नेशनमध्ये फर्स्ट थिंग दिलेली आहे संधी व निवड, ऑपॉर्च्युनिटी आणि चॉईस या दोन्हीचा अभाव असणं। आता मला सांगा, आपण जेव्हा एखाद्या स्टोअरमध्ये जातो, क्लोथ खरेदी करण्यासाठी जात असो किंवा कोणतीही शॉपिंग करण्यासाठी जात असो, चॉईसेस सगळ्यात कमी कोणाकडे असतात? अरे यार, मी ह्या रेंजमध्येच कपडे घेऊ शकतो, ह्या रेंजमध्येच मी एखादी वस्तू खरेदी करू शकतो, या रेंजमध्येच मी मोबाईल घेऊ शकतो किंवा मी घेऊही शकत नाही, कारण की माझ्याकडे तीसुद्धा चॉईस नाही आहे न घेण्याची। तर ज्याच्याकडे चॉईसेस कमी आहेत आणि ज्याच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय? अरे मी त्या टाईपचं एज्युकेशन घेऊ शकतो, मी मेडिकल एज्युकेशन घेऊ शकतो, मी इंजिनिअरिंग करू शकतो किंवा मी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतो, पण मी जाऊ शकत नाही, माझ्याकडे काय खूप कमी स्वातंत्र्य आहे, माझ्याकडे खूप कमी ऑपॉर्च्युनिटीज आहेत। याचा अर्थ काय झालं? माझ्याकडे ते घेण्यासाठी, परस्यू करण्यासाठी जे गोष्टी लागत आहेत त्या नाही आहेत माझ्याकडे, आणि म्हणून मी बाकीच्यांच्या तुलनेमध्ये काय ठरतो? तर मी बाकीच्यांच्या तुलनेमध्ये गरीब ठरतो। ओके, फर्स्ट थिंग संधी आणि निवड यांचा अभाव। सेकंड थिंग चांगले प्रतिष्ठित जीवन न मिळणे, प्रतिष्ठित, त्याला आपण लाईफ विथ डिग्निटी म्हणतो।
आता ह्या गोष्टीचा समावेश आपल्या संविधानामध्ये आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर आत्ता लेक्चर पॉज करून तुम्ही मला द्यायचं आहे. मी तर लगेच सांगतोय, परंतु आपलाही अभ्यास किती होतोय किंवा आपल्याला रँडमली आन्सर देता येत की नाहीत हे पाहण्यासाठी. आणि मला माहीत आहे की तुमच्यापैकी बरेचसे असे कॅन्डिडेट आहेत सिरियसली प्रिपरेशन करतायत. माहीत असेल लेक्चर पॉज करा आणि आन्सर द्या की आपल्या संविधानामध्ये प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठीची तरतूद केलेली आहे का, आणि आहे तर कोणत्या आर्टिकलमध्ये आहे. ओके, तर आन्सर इज यस, आपल्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 21 जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जीवन जगण्याचा अधिकार. म्हणजे पार्लमेंट कायद्याशिवाय विदाऊट प्रोसिजर ऑफ लॉ, कायद्याच्या प्रक्रियेशिवाय आपला जीव घेऊ शकणार नाही. ओके, परंतु त्याच्यामध्ये फक्त तेच येत नाही की जिवंत असणं म्हणजे श्वास घेत राहणं. सुप्रीम कोर्टनं पूर्ण लिस्ट दिली आहे, 25-30 गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात प्रॉमिनंट गोष्ट ती म्हणजे लाईफ विथ डिग्निटी, प्रतिष्ठित जीवन. नाहीतर गव्हर्नमेंट आपल्याला मारत नाही आहे कायद्याच्या प्रक्रियेशिवाय, पण माणूस आहे जगतोय परंतु फुटपाथवरती पडलेला आहे, काही त्याला कोणी मोजत नाही आहे, ते जीवन नाही आहे. प्रतिष्ठित जीवन आपल्याला मिळणं हे आपला मूलभूत अधिकार आहे. आता विसंगती बघा कशी आहे, एकीकडे संविधानामध्ये ह्या गोष्टी दिलेली आहे की तो आपला मूलभूत अधिकार आहे, परंतु जेव्हा आपण आपल्या पॉवर्टीची डेफिनेशन बघतो, आता सध्या आपण जी डेफिनेशन वापरतो ती सी रंगराजन यांनी सांगितलेली आहे, ती आपण वापरतो. हां, त्या गोष्टीमुळे प्रतिष्ठित जीवन देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तो कितपत मिळतोय हा तुम्हाला आर्टिकल 21चा पण अभ्यास करावा लागेल आणि पॉवर्टीच्या डेफिनेशनचा पण अभ्यास करावा लागेल. आता पॉवर्टीचा अभ्यास तर आपण आज करणारच आहोत, आणि आर्टिकल 21 सुद्धा आता आपला मूलभूत अधिकार पॉवर्टीमध्ये स्टार्ट होईल तेव्हा क्लिअर होऊन जाईल. तेव्हा तुम्ही सम करा आणि बघा किती गोष्टी आपल्याला मिळत आहेत. ओके, ना इथे लक्षात तुम्हाला काय घ्यायचं आहे की प्रतिष्ठित जीवन जगणं आपल्या संविधानामध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि युनायटेड नेशनच्या याच्यामध्ये सुद्धा दिलं आहे. कारण की मानव बाकी प्राण्यांपेक्षा आपण ह्युमन बिईंग असल्यामुळे आपलं आयुष्य काहीसं वेगळं ठरतं. वेगळं म्हणजे आपल्याला सगळ्यांच्या वरती डॉमिनेट करण्याची ऑथॉरिटी नाही मिळत, की आपण म्हणत आलं की या प्राण्याची किलिंग्स केल्या, पर्यावरणाचं नुकसान केलं. आता तुम्ही बघितलं असेल रिसेंटली हत्तीच्या तोंडामध्ये फटाक्याने भरलेला अनानस बॉम्ब होता, आणि ज्याच्यामुळे पृथ्वीवरच्या सगळ्यात महाकाय प्राण्याचा मृत्यू झाला. हे माणूस आहे. हा माणूस आपल्याला मिळालेल्या जीवनाचा असा फायदा घेतो आहे. ओके, तर प्रतिष्ठित जीवन कशासाठी, प्रतिष्ठित जीवनामध्ये नैतिकतासुद्धा येते, हे सुद्धा विसरू नका ना. प्रतिष्ठित जीवन मिळणे हा त्याच्यामध्ये येतो घटक. तिसरं म्हणजे पुरेसे अन्न आणि कपडे न मिळणं. कपडे किंवा आपलं जे म्हणतं अंग झाकणं आज ही गरज आहे. आता आपण आदिम युगामध्ये नाही राहत, आता आपण सिव्हिलाइज्ड युगामध्ये राहतो, आणि सिव्हिलाइज्ड युगामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत. ज्या व्यक्तीला अन्न मिळत नाही पुरेसं आणि कपडे मिळत नाही तो सुद्धा गरीब. ओके, ना 4 शिक्षण व आरोग्य सेवांचा उपभोग घेण्यास असमर्थ. इथे गोष्ट लक्षात ठेवा की युनायटेड नेशनमध्ये शिक्षण आणि आरोग्य एकाच पॅरामीटरमध्ये ठेवलेले आहेत, आणि वर्ल्ड बँकेच्या मध्ये तुम्ही बघितलं तर शिक्षणाला वेगळं स्थान दिलेलं आहे आणि आरोग्याला, आजाराला वेगळं स्थान दिलेलं आहे, आणि शब्दांची रूपरेषा देखील वेगळी आहे. तर इथे शिक्षण व आरोग्य सेवांचा उपभोग घेण्यास असमर्थ आहे. जो शिक्षण घेऊ शकत नाही, ठीक आहे मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं, गव्हर्नमेंटने मला फ्री दिलं, पण मी त्याच्या पुढे घेऊ शकत नाही, किंवा मला वोकेशनल एज्युकेशन मी घेऊ शकत नाही, अदर एज्युकेशन जसं मी सुरुवातीला सांगितलं ते मी घेऊ शकत नाही, कारण की लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड चॉईसेस त्याच्यामध्ये हे सुद्धा आलं. तर हे केव्हा होतं, जेव्हा एखाद्याकडे धनसंपत्ती नसते, त्या गोष्टी त्याच्याकडे नसतात, तो गरीब असतो. नाव लँडलेस आणि बेरोजगार, तर इथे हे दिलेलं आहे. हा पॅरामीटर तुम्हाला लक्षात ठेवायचा, एक्झाममध्ये हा विचारला होता. लँडलेस, ज्याच्याकडे जमीन नाही तो सुद्धा काय होतो, गरीब. आता ज्याच्याकडे जमीन असते तो काही ना काहीतरी आपली उपजीविका किंवा आपल्या पोटाची खळगी भरून काढण्यासाठी काही ना काहीतरी तिथं करू शकतो, उत्पादन लावू शकतो, बिझनेस सुरू करू शकतो, काही ना काहीतरी तो करू शकतो, रेंटनं देऊ शकतो. तर जमीन असणं एक महत्त्वाचं आहे. तर तो भूमिहीन आहे आणि तो बेरोजगार आहे, तो गरीब. आणि शेवटी म्हणजे असुरक्षितता व दुर्बलता, इनकॅपेबल आणि इनसिक्युअर. आता इनसिक्युअर आणि बघा हा जो शेवटचा भाग आहे, भविष्याचे भय, स्वातंत्र्याचा अभाव, हे मी तुम्हाला शेवटी एक्सप्लेन करतो दोघांचेही. ना वर्ल्ड बँकेमध्ये बघा हंगर, उपासमार म्हणजे आता 2 प्रकारचे आहे. एक म्हणजे आपण स्वतःहून उपास तापास जे करतो, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, आपण उपवास करतो ते स्वतःहून करतो. आता सायंटिफिकली खूप सारे रिझन्स आहेत त्याला, परंतु जी उपासमार जगामध्ये समस्या म्हणून काउंट केली जाते ती म्हणजे ही उपासमार. ओके, शब्द जर तुम्हाला प्रकाशामुळे दिसत नसेल तर जे मी प्रोनाऊन्स करतो त्याच्याकडे लक्ष द्या. उपासमार लिहिलेलं आहे. तर जगभरामध्ये असे लाखो करोडो लोक आहेत ज्यांना भूक आहे, ज्यांना जेवायचं आहे, ज्यांना खायचं आहे, परंतु खाण्यास मिळत नाही, त्याला आपण म्हणतो उपासमार. आता भारताचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तुम्ही असंख्य व्हिडिओज बघितलेले आहेत, असंख्य परिस्थिती बघितलेल्या आहेत. आता भारतामध्ये
40% जास्त लोक असे आहेत जे 3 टाईमचं पोषणयुक्त आहार घेऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामध्ये काही लोक असे आहेत की ते 2 टाईमचं सुद्धा खूपच आपण म्हणतो नीच दर्जाचं जेवण त्यांना मिळतं. एवढी भयानक कंडिशन आहे. आता ही किती भयानक आहे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला कळणार आहे. जेव्हा आपण सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य बघू तेव्हा तुमचे ही डोळे उघडतील. ओके, तर उपासमार म्हणजे खायची गरज आहे किंवा इच्छा पण आहे परंतु भेटत नाही, त्याला आपण उपासमार म्हणतो. आणि ही उपासमार जेव्हा तीव्र होते आणि खूप जास्त कालावधीसाठी आपल्याला खायला मिळत नाही तेव्हा आपण मृत्युमुखी पडतो. जसं दुष्काळांच्या वेळेस, जसं आज दुष्काळ नसताना सुद्धा भारतामध्ये हजारो लाखो लोक मृत्युमुखी पडताना आपल्याला दिसत आहेत. रिसेंट तुम्ही एक्झाम्पल बघितलं असेल, झारखंडमध्ये एका छोट्या मुलीचा मृत्यू झाला तिला खाणं पिणं न मिळाल्यामुळे. आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अशा हजारो केसेस समोर आलेल्या आहेत ज्यांना योग्य वेळी आहार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. ओके, सेकंड आहे निवाऱ्याचा अभाव, जे आपण युनायटेड नेशनमध्ये सुद्धा बघितले. ज्याला घर नाही आहे राहायला, परंतु इथं भूमी नाही दिली, इथं लँड नाही, ते घर घेतलेलं आहे. थर्ड थिंग आहे आजार. एखाद्या व्यक्तीला आजार आहे किंवा तो व्यक्ती आजारी आहे परंतु तो हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करू शकत नाही, ती एक कंडिशन आहे. आता उपचार जी आहे मित्रांनो, आपण इकॉनॉमीचा स्टडी करत आहोत, त्याच्यामध्ये हेल्थ सर्व्हिस जी आहे ही कन्झ्युमर सर्व्हिस आहे. म्हणजे आपण कन्झ्युमर सर्व्हिस म्हणजे ग्राहक आला, तुला घ्यायची तर घे नाही तर जा, अशी हेल्थ सर्व्हिस आहे. परंतु आपल्या भारतामध्ये आपल्याला हे वाटते की गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, कारण की भारतामध्ये खूप सारे करोडो लोक आहेत जे हेल्थ सर्व्हिस परस्यू करू शकत नाहीत म्हणून गव्हर्नमेंट त्यांना देतो. पण सगळ्या देशांमध्ये अशी कंडिशन नसते. ओके, तर एखादा व्यक्ती आजारी आहे परंतु उपचार घेऊ शकत नाही, तो गरीब. देन इकडं आहे निरक्षर असणं आणि शिक्षण घेण्याचं असमर्थ. वरच्यासारखंच की मला शिकायची इच्छा आहे, मी निरक्षर आहे म्हणून मला शिकायची इच्छा आहे, मला विविध गोष्टी शिकायच्या आहेत पण मी ते करू शकत नाही कारण की ती फी द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, मी गरीब आहे. ओके, फिफ्थ बेरोजगार असणं. राईट, बेरोजगार असणं म्हणजे तो गरीब. विविध आपण म्हणतो मार्ग नसतात उत्पन्नाचे. आता लॉकडाऊनमुळे बघा ही कंडिशन आपली खूपच जिव्हाळ्याची झालेली आहे. खूप साऱ्या लोकांचे रोजगार गेलेले आहेत, खूप साऱ्यांचे रोजगार भविष्यात जाऊ शकतात. गव्हर्नमेंटनं योग्य वेळी योग्य पाऊल उचलले तर आपण याच्यातून वाचू शकतो. ओके, फक्त लाखो हजार कोटींचे आपण म्हणतो पॅकेज देऊन ह्या समस्या भागणार नाही आहेत. हे ऑलरेडी GDPमध्ये तरतूद होतात, तेच पैसे तुम्ही देत आहेत. पण त्याच्या ॲडिशनल आपण काय करू शकतो, कोणते पावलं उचलू शकतो, वेस्टर्न कंट्रीजमध्ये कसे आपण म्हणतो पावलं उचलली जाते आणि त्या फाउंडेशनवरती भारतामध्ये काय होऊ शकतं याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. ओके, आणि त्याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनं जे आपण म्हणतो जे पूर्ण जगप्रसिद्ध इकॉनॉमिस्ट आहेत, ज्यांनी खूप जास्त दिग्गज आपण ज्याला म्हणतो इकॉनॉमिस्ट आहेत, ज्यांचा अभ्यास खूप गाढा आहे, अशा कंडिशनमधून जे देशांना बाहेर काढू शकतात अशा लोकांची विदाऊट इगो आपण हेल्प घेतली पाहिजे. ओके, कारण की जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी वेल स्टडी केलेला असतो, कोणत्या सिच्युएशनमध्ये काय बिहेवियर इकॉनॉमीचा असू शकतो, काय बिहेवियर इतर देशांचा असू शकतो आणि आपण कसं वाचू शकतो स्वतःला आणि आपल्या कंट्रीला. तर अशा वेळेस आपण योग्यरित्या योग्य व्यक्तींची मदत घेऊन पावलं उचलली पाहिजेत. बेरोजगार असणं. देन प्यायला शुद्ध पाणी नसतं. अगेन तुम्हाला आणखी क्वेश्चन की प्यायला शुद्ध पाणी नसणं आपल्या संविधानामध्ये आहे की नाही, तर येस आपल्या संविधानामध्ये आहे. आर्टिकल 21मध्ये जीवन जगण्याचा अधिकार जो आहे त्याच्यामध्येच दिलेला आहे. सुप्रीम कोर्टने जी लिस्ट दिली आहे त्याच्यामध्ये सांगितलं की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला प्यायला शुद्ध पाणी भेटणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. आता किती लोकांना भेटतो, प्यायचं पाणी सोडावं पण वापरायला सुद्धा योग्य पाणी मिळते की नाही, मराठवाड्याची कंडिशन तुम्हाला माहिती आहे, बाकी दुष्काळग्रस्त एरियामधली कंडिशन तुम्हाला माहीत आहे, पण तरीही ही काउंट केली जाते. वर्ल्ड बँकेच्या युनायटेड नेशनमध्ये नाही आहे, हे वर्ल्ड बँकेच्या ह्याच्यात आहे. भविष्याचे भय असणे, स्वातंत्र्याचा अभाव. आता हे आपल्याला थोडंसं डीपली पाहायचं होतं. हे बघा, असुरक्षितता, दुर्बलता, इनसिक्युरिटी, इनकॅपेबलनेस, देन फिअर ऑफ फ्युचर, भविष्याचे भय आणि लॅक ऑफ फ्रीडम. ह्या सगळ्या कन्सेप्ट एकसारख्याच आहेत. कुणाला स्वातंत्र्य नसतं, कुणाला भविष्याची भीती असते. आता बघा, मला भविष्याची भीती आहे म्हणजे पुढच्या हप्त्यात माझं कसं होईल, मी काय खाईल, पुढच्या महिन्यामध्ये माझा उदरनिर्वाह कसा चालेल. आणि हा प्रश्न आधीसुद्धा करोडो लोकांना पडत होता, आता लॉकडाऊनमुळे आणखी जास्त लोकांना पडत आहे की आपलं कसं होणार. आणि मुद्दाम लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा लोकांना जे मिडल क्लास होते, मिडल क्लासच्या बाउंड्रीवर होते आणि पोर होते, त्या सगळ्यांनाच आता हा प्रश्न पडत आहे की येणाऱ्या काळात काय, भविष्याचं भय. आणि का सतावत आहे, कारण की आपले इन्कम सोर्सेस कमी झालेले आहेत, आपल्या ऑपॉर्च्युनिटी कमी झालेल्या आहेत, आपले चॉईसेस कमी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला काय वाटते की भविष्यात आपलं कसं होणार, याला आपण म्हणतो भविष्याचे भय असणं. आणि इनकॅपेबल म्हणजे काय, मी विविध प्रकारचं तंत्रज्ञानात्मक एज्युकेशन घेतलेलं नाही आहे, मी मेडिकल फील्डचं एज्युकेशन घेतलं नाही, तर माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी पण कमी आहेत, माझ्याकडे संधी पण कमी आहे. म्हणजे आणि बऱ्याचशा क्षेत्रामध्ये मी स्वतःला इनकॅपेबल मानतो, असमर्थता मानतो.
म्हणजे कळतं ना, वरच्या गोष्टी जेव्हा आपल्याला मिळत नाहीत, या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, तेव्हा त्याचा परिणाम होतो आपल्याला या गोष्टींशी फेस करणं, स्वातंत्र्य न मिळणं, ऑपॉर्च्युनिटी न मिळणं, इनकॅपेबलनेस असणं. तर या डेफिनेशन इतक्या महत्त्वाच्या आहेत. UPSC मेन्समध्ये तुम्ही आन्सर रायटिंग करताय आणि पॉवर्टीवरती एक तरी क्वेश्चन येणार, एसे तरी येणार, आणि तिथं जर तुम्ही ह्या डेफिनेशनमध्ये काही संदर्भ टाकले तर नक्कीच तुमचे मार्क वाढतात. MPSCचा प्रश्न असेल, प्रिलिममध्ये, मेन्समध्ये तुम्हाला हे ऑलरेडी विचारलं गेलेलं आहे. तर कोणत्या गोष्टींचा कुठे समावेश होतो, डेफिनेशन काय काय आहेत, कोणत्या गोष्टी समावेश होत नाही. होऊ शकते की याच्याच रिलेटेड तुम्हाला 1-2 फॅक्ट्स एक्स्ट्रा टाकले जाऊ शकतात, पण ते त्याच्यामध्ये नसतील. तर ह्या डेफिनेशन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. वाटलं तर तुम्हाला आपलं जे मी लास्ट लेक्चरला सांगितलेलंच आहे, आपलं जे इंस्टाग्राम अकाउंट आपण सुरू केलेलं आहे खास मार्गदर्शक नावानं, तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता. तिथं मी काय करतो, वर्ल्ड बँक आणि युनायटेड नेशनची ऑफिशियल डेफिनेशन तुम्हाला देतो, जी इंग्लिशमध्ये असेल, ती सुद्धा तुम्ही एकदा रेफर करा. ओके ना. हो, त्या डेफिनेशन आता आपल्याला बघायचे. गरिबीचे जे मापन आहे ते 2 प्रकारामध्ये केलं जातं. एक आहे ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि दुसरी आहे रिलेटिव्ह पॉवर्टी. ॲब्सोल्यूट आणि ओके. आता मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह, याला आपण म्हणतो मराठीमध्ये सापेक्ष दारिद्र्य, आणि याला आपण म्हणतो निरपेक्ष. ओके. सगळ्यात पहिले रिलेटिव्ह. आता ही जी पॉवर्टी आहे, रिलेट म्हणजे तुलना करणं. ओके, नावातूनच आपल्याला डेफिनेशन कळते. आत्तापर्यंत असंख्य वेळेस याच्यावरती प्रश्न आलेला आहे. जेवढी सिंपल डेफिनेशन आहे तेवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही जर लक्षात घेतले तर तुम्हाला कधी विसरणार नाही. रिलेट म्हणजे तुलना करणं, ॲब्सोल्यूट म्हणजे ॲब्सोल्यूट निरंकुश, किंवा ॲब्सोल्यूट म्हणजे कोणतीही तुलना न करता जेवढं आहे तेवढं सांगणं, असं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये रिलेट काय केलं जातं, याच्यामध्ये एका कंट्रीमधल्या, एका देशामधल्या ज्या बॉटमचे 0 to 5% असतील आणि टॉपचे 0 to 5% असतील, या लोकांची संपत्ती आणि या लोकांची संपत्ती यांची काय केली जाते, तुलना केली जाते, आणि अंदाज काढला जातो की किती गॅप आहे दोघांमध्ये. साहजिकच सापेक्ष गरिबीची जी पद्धती आहे ती भारतामध्ये, इंडियामध्ये मोजली जात नाही. कारण की ही जर मोजली गेली तर भारतामध्ये सिव्हिल वॉर होईल, किंवा लोकांना कळेल नेमकं आपण करतोय काय ना आपण आहोत कुठे. आज आपले लोक सगळे टिकटॉकमध्ये आणि बाकीच्या ॲप्लिकेशन, ज्या थर्ड क्लास ॲप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. लाखो करोड तरुण स्वतःला एक्सपोज करतायत त्याच्यावरती, पण आपण नेमकं कुठे आहोत हे कुणालाच माहीत नाही आहे. आता एक ऑफिशियल तुम्हाला आकडेबाजी देतो आहे. भारतामध्ये टॉपचे 1 ते 2% लोक जे आहेत, टॉपचे किती, भारतामध्ये 130 कोटी लोक आहेत, त्याच्यातले टॉपचे 1 ते 2% लोक जे आहेत त्यांची प्रॉपर्टी, म्हणजे टॉपच्या ह्या, आता हा भारत देश आहे, ह्या टॉपच्या लोकांची प्रॉपर्टी आणि ह्या उरलेल्या 98 ते 99% लोकांची प्रॉपर्टी काय आहे, सेम आहे. किंवा या सगळ्या लोकांची प्रॉपर्टी कुणी होल्ड केलेली आहे, वरच्या 1 ते 2% लोकांनी होल्ड केलेली आहे. रिसेंटली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, मला तिचं आता नाव माहिती नाही, नाव मला आठवत नाही आहे, तर त्या जस्ट तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनचं नाव पण मिळेल, ती रिपोर्ट पण मिळेल. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जगातले टॉप 26 ते 27 जगातले टॉप 26 ते 27 लोक, 27,000 नाही, 27 लाख नाही, 27 कोटी नाही, आपण 30 पकडू चला, जगातले टॉप 30चे लोक, 30 लोक इंडिव्हिज्युअल, 30 इंडिव्हिज्युअल यांची प्रॉपर्टी 300 कोटी लोकांपेक्षा अधिक आहे. भारतापेक्षा, म्हणजे 2 भारत एकीकडे आणि 30 लोक एकीकडे, 2 भारत आणि एक छोटे मोठे देश आणखी त्याच्यामध्ये आले. ही आहे विषमता. म्हणजे जगभरातले काही लोक एवढे कमवत आहेत किंवा त्यांची प्रॉपर्टी, त्यांची संपत्ती एवढी आहे की जेवढी 200-300 कोटी लोकांची सुद्धा नाही आहे. तर ही विषमता आहे. आणि ही विषमता कुठे मोडली जाते, ही सापेक्ष दारिद्र्यामध्ये, रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये मोजली जाते. तर ही खूप कमी मोजली जाते आणि काही ठराविक कंट्रीमध्ये ही मोजली जाते ना. निरपेक्ष किंवा ॲब्सोल्यूट पॉवर्टी आपण बघूया. ॲब्सोल्यूट पॉवर्टी काय आहे, ॲब्सोल्यूट पॉवर्टीमध्ये काय केला जातो, एक क्रायटेरिया तयार केला जातो. मग तो इन्कम असेल, उत्पन्न आपण म्हणतो, मग तो किंवा आपण म्हणतो उष्मांक असेल, किंवा याला आपण म्हणतो कॅलरीज, आपण म्हणतो कॅलरीज असतील, असं कोणताही, किंवा घर, कार, असे कोणताही क्रायटेरिया किंवा एक अमाऊंट त्याच्यामध्ये फिक्स केली जाते. म्हणजे क्रायटेरिया निश्चित केलं गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण मग अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो की या क्रायटेरियाच्या खाली किती लोक आहेत. जे लोक ह्या क्रायटेरियाच्या खाली असतात त्यांना काय म्हणलं जातं, BPL, बिलो पॉवर्टी लाईन.
कारण की ह्या क्रायटेरियानुसार एक लाईन निश्चित होते, त्याला आपण पॉवर्टी लाईन म्हणतो. या पॉवर्टी लाईनच्या खाली बिलो जे आहेत ते बिलो पॉवर्टी लाईन, आणि पॉवर्टी लाईनच्या जे वरती आहेत ते APL अबोव पॉवर्टी लाईन. रिलेटिव्ह म्हणजे तुलना करणं, निरंकुश म्हणजे आहे ती आकडेवारी एक क्रायटेरिया सेट करून देणं. या दोन पद्धतीनं आपण म्हणतो ना पॉवर्टीचं मोजमाप केलं जातं. आता भारताला फ्रीडम मिळालं आणि भारतामध्ये गरिबीची जी मोजमाप होतं ते होणं खूप गरजेचं आहे. का गरजेचं होतं? कारण की इथून पुढं भारतामध्ये काय होणार आहे, विविध स्कीम्स येणार आहेत, योजना आखण्यात येणार आहेत, गव्हर्नमेंट वेगवेगळे उद्योग प्रस्थापित करणार आहे, म्हणजे पावलं उचलणार आहे शासन. प्लॅनिंग कमिशन, त्याच्यामध्ये प्लॅनिंग कमिशनद्वारे हे सगळे पावलं उचलले जाणार होते. म्हणजे गव्हर्नमेंटला खूप काय करायचं आहे. परंतु गव्हर्नमेंट हे चेंजेस जे करत आहे, गव्हर्नमेंट जे पावलं उचलत आहे त्याचा परिणाम योग्य होतो आहे की अयोग्य, किंवा राईट डायरेक्शनमध्ये होतो आहे का, पॉवर्टीचा परिणाम कमी जास्त होत आहेत का. हां, पॉवर्टीची डेफिनेशन आपण आधी फक्त धन धरली होती किंवा कॅलरीज धरली होती, आता त्याच्यामध्ये घर ॲड करायचे, त्याच्यामध्ये हेल्थ ॲड करायची, त्याच्यामध्ये आणखी कोणती गोष्ट ॲड करायची. हे कसं कळणार? हे फक्त तेव्हाच कळेल जेव्हा आपण गरिबीचं व्यवस्थितरित्या मेजरमेंट करू, गरिबीचं आपण मापन करू. आणि ह्या गरिबीच्या मापन करण्यासाठी भारत सरकारनं विविध वर्किंग ग्रुप्स, ज्याला आपण कार्यदल म्हणतो, ते मोजलेले आहे, स्थापन केलेले आहेत. आता हे जे कार्यदल आहेत आपल्याला 1950s पासून बघायचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की अरे यार 50-60चं आपल्याला काय करायचं आहे. जर तुम्ही MPSCचे पेपर्स बघितले, स्पेशली MPSCसाठी मी सांगतो, आणि UPSC मेन्समध्ये तुम्ही लिहू शकता, लिहिल्यानंतर तुमचे मार्क खूप वाढणार आहेत. फॅक्च्युअल डेटा नाही, पण तुम्ही कुठे संदर्भ दिला की यार 50च्या वेळेस आपली पॉवर्टीची डेफिनेशन अशी अशी होती, त्याच्यामध्ये आज एवढा बदल पडलेला आहे, एवढ्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत, गोष्टी एवढ्या चेंज झालेल्या आहेत, तर मार्क वाढतात. आणि MPSCमध्ये तर अख्खा फॅक्ट्सनं भरलेला आहे. तुम्हाला 1900 आपण म्हणतो ना त्यावेळेस JB मिनान्सवरती प्रश्न आलेला आहे, PD ओझावरती प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला ऑब्व्हियसली हे सगळे महत्त्वाचे आहेत. आता एक आपण बघणार आहोत, तर त्यांनी कशी आपली डेफिनेशन चेंज केली. म्हणजे सरकारने ते कार्यदल ग्रुप अपॉइंट केले आणि बाबा जा तुम्ही काय करा, तुम्ही स्टडी करा की भारतामध्ये गरिबीची मोजणी कशी करायची, तुम्ही आम्हाला सांगा, मग मी त्याप्रमाणे भारतामध्ये गरिबीची मोजणी करेल किंवा ती आम्हाला तुम्ही मोजणी करून द्या. ओके, तर आता आपल्याला ते कार्यदल बघायचे आहेत आणि त्यांनी कशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्या गरिबीचं कसं दिलं आणि कसं बदलत गेलं याचा देखील अभ्यास करायचा आहे. ओके, तर मित्रांनो, आता हे सुरुवातीचे काही वर्किंग ग्रुप्स आहेत आफ्टर इंडिपेंडन्स, जे आपण म्हणतो ना आपल्या पॉवर्टीच्या मोजमापाचं ज्यांनी फाउंडेशन रचलं आहे, त्याच्यामुळे सगळेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण की नवीन नवीन पद्धती आपल्या ज्या पॉवर्टी मेजरमेंटमध्ये आलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला कोणी दिलेल्या तर यांच्याकडनंच मिळालेल्या आहेत. तर सगळ्यात आधी बघा BS मिनास यांची स्थापना केली गेली. पॉवर्टीचं मेजरमेंट तुम्ही द्या. आता ह्यांना जी पॉवर्टी आढळलेली आहे 1956-57मध्ये ती 65% आढळलेली आहे. आता ती कशी? तर BS मिनास यांनी काय केलं, हे म्हटले कॅलरीवरती नाही मोजणार, तर आपण काय करू, उत्पन्न किंवा आपण ज्याला म्हणतो इन्कम हा घटक ठेवू आणि इन्कमवर आधारित आपण काय करू, मग पॉवर्टीचं मेजरमेंट करू. आणि त्यांनी इन्कम ठेवलं 20 रुपये पर मंथ किंवा आपण ज्याला म्हणतो 240 रुपये पर इयर, प्रतिवर्ष. 20 रुपये प्रति महिना लक्षात ठेवा किंवा 240 रुपये प्रतिवर्ष लक्षात ठेवा. 20 रुपये एक महिना. आता तो काळ 50चा काळ आहे, त्यावेळेस एक रुपयाचं सुद्धा महत्त्वाच्या 100 रुपये एवढा असणार आहे. तर साहजिकच 20 रुपये म्हणजे खूप आपण म्हणतो नाही, खूप म्हणजे खूप मोठी पण अमाऊंट नाही की 20 रुपयात तुम्हाला घर पण मिळणार, गाडी पण मिळणार, सगळं गज्ज भागणार नाही. 50च्या दशकामध्ये एका व्यक्तीचं साधारण आयुष्य आपण म्हणतो फक्त त्याच्यामधून काय मिळणार, जेवण मिळणार त्याला. ओके, तर हे 20 रुपये त्यांना ठरवले आणि ह्या 20 रुपयानं त्यांना काय झालं, 1956-57मध्ये 65% गरिबी आढळली. भारतामध्ये एक क्रायटेरिया सुरू झाला. देन 60च्या सुरुवातीला म्हणजे 1960-61मध्ये PD ओझा यांची अपॉइंटमेंट केली आणि यांनी काय म्हटले की आपण इन्कमवरती नको करायला, आपण काय करू, कॅलरीवरती करू. कारण की कॅलरी कसं असतं, इन्कम कॅलरी वेगवेगळ्या पदार्थामध्ये वेगळी कॅलरी मिळते आणि तेवढ्याच इन्कममधून तेवढीच कॅलरी मिळेल असं नाही, पण एक ठराविक कॅलरी बॉडीला मिळाली पाहिजे की नाही आपल्या, म्हणून ते काय म्हटले की आपण इन्कम न करता आपण कॅलरीवरती करू. आणि 2250 ही सुरुवातीला त्यांनी काय ठेवली, कॅलरी ठेवली, 2250 किलो कॅलरी. आज आपण म्हणतो 2100-2400चं सायकल आपल्याला माहीत आहे की शहरी भागात असेल तर 2100 आपल्याला कॅलरी मिळाली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये जास्त एनर्जी आपल्याला का म्हणतात त्याला खर्च करावे लागते, तर तिथे 2400 कॅलरी आपल्याला मिळाली पाहिजे. कॅलरीज हे आपल्या शरीराची एनर्जी भरून काढण्याकरिता आपल्याला आवश्यक असणारा घटक असतो. ओके, तर 2250 कॅलरी हा निर्देशांक ठरवला गेला आणि याच्यानुसार 1960-61मध्ये 44% गरिबी आढळली आणि 67-68मध्ये 70% गरिबी आढळली. कितीची वाढली बघा, 30% आसपास, 30%च्या आसपास गरिबी वाढली.
फक्त कॅलरीवरती. म्हणजे 1967-68ला भारतातले 70% लोक 2250 किलो कॅलरी काय करत नसतील, ग्राह्य करू शकत नसतील. आता ही कॅलरी बघा, ह्या त्यावेळी 67-68चा किंवा 60च्या एरामधला हा अंदाज आहे. आता हा अंदाज काढताना खूप मशिनरीज कामाला लावली असतील का, खूप टेक्नॉलॉजीज होती का त्यावेळेस. NSSO CSO इस्टॅब्लिश झालेलं होतं, ते काम करत होतं, पण त्यांच्याकडे इक्विपमेंट्स तेवढे होते का ही पॉवर्टीची आकडेवारी आणणं इतपत. मग याच्यामधले आपण म्हणू शकतो की ॲक्युरन्सी काढायला गेलं ते 70%पेक्षाही जास्त आकडा जाईल. आता एक सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारतोय आणि सवय लागली पाहिजे रँडमली क्वेश्चनची आन्सर देण्याची, कारण की एक्झाममध्ये आपल्याला रँडम क्वेश्चन्स असतात. आता तुम्हाला मी विचारलं, साहजिक थोडा एलॅबोरेटिव्हली क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं आन्सरसुद्धा तुम्ही लेक्चर पॉज करून देऊ शकता. तुमच्यापैकी सिरियसली प्रिपरेशन करणारे नक्कीच देतील, कारण की माहीत असेल ना त्यांना. 1961 आणि 1967-68 या 67-68 या फेजमध्ये अशा कोणकोणत्या घटना घडल्या होत्या ज्याच्यामुळे पॉवर्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. विकासाच्या जो लेवल होता त्याच्यामध्ये ड्रॉप आलेला आहे. कशामुळे असं काय झालं होतं? 67-68मुळे. ओके, आता मी ते सांगतच आहे, मग तुम्ही त्याचा आन्सर व्हिडिओ पॉज करून खाली कमेंटमध्ये देऊ शकता. ओके, तुमच्या कमेंट पाहून, तुमच्या कमेंट वाचून आणखी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा ॲस्पायरंट्सला आणखी काही नॉलेजेबल गोष्टी मिळतील. तर 1967-68मध्ये सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे 62 आपलं चीनचं युद्ध झालं आणि त्यावेळेस अशी कंडिशन होती की आपण इंटरनॅशनली नॉन अलाइनमेंटवरती खूप फोकस करत होतो. खूप जास्त आपण म्हणतो ना आपली डिप्लोमसी तिथे कामाला लावली होती. पण जेव्हा चीनसोबत आपलं युद्ध झालं, कोणत्याही देशानं भ्र शब्द चीनच्या अगेन्स्ट काढला नाही. आणि त्यावेळेस भारताला आपण म्हणतो डोळे उघडणं, त्यावेळेस आपली अशी कंडिशन झाली डिप्लोमसीमध्ये, फॉरेन पॉलिसीमध्ये आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये. मग आपण आपला फोकस काही काळ काय केला, डिफेन्सवरती खर्च करण्यात लावला. म्हणजे चीनच्या सोबत झालेल्या जखमाच्या भरून येत नाहीत तोपर्यंत आपलं पाकिस्तानसोबतही वॉर झालं 1965ला. मग आपण काय केलं, डिफेन्स एक्सपेंडिचरवरती आणखी जास्त खर्च केला. युद्ध नुकसान भरपाई करून काढायची होती, त्याच्यावरती आपण खर्च सुरू केला. बऱ्याचशा गोष्टी मग आपण याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी असेल, डिफेन्स टेक्नॉलॉजी असेल, अदर ह्याच्यामध्ये आपण खर्च करू लागलो. भारत नुकताच स्वतंत्र झालेला देश होता, जो खूप गरीब होता, कर्जबाजारी होता, एक लीस्ट डेव्हलप कंट्री होता, युद्ध हारलेला होता चीनसोबत. आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्याला खूप नव्यानं सुरुवात करायची होती आणि स्ट्रॅटेजिकली आपण स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं होतं. त्यावेळेस कोल्ड वॉरचा एरा होता, शीतयुद्धाचा एरा होता. आपण नाही अमेरिकेला जॉईन होऊ शकत, नाही USA ला जॉईन व्हायचं नव्हतं, कारण की आपल्यावर दुसऱ्या देशानं 300 वर्षापासून राज्य केलेलं होतं. तेच इथून पुढं आपल्याला करायचं नव्हतं. म्हणून आपण अलिप्त राहून विकास करायचा होता. आणि आपण USA कडून मदत घेतली असती तर आपल्याला त्याच्या गटात जावं लागलं असतं. आपली फॉरेन पॉलिसी त्याच्यानुसार आपल्याला करावी लागली असती. सेम विथ द रशिया. आपल्याला स्वतःच्या अनुषंगानं करायचा होता. देशांकडनं मदत मिळायच्या, पण त्या तुटपुंज्या होत्या. म्हणून आपल्या इकॉनॉमीचा मोठा भाग आपण डिफेन्सवरती खर्च केला. आणि अशा ह्याच्यामध्ये मग काय झालं, जे ब्रिटिश काळातही जेवढे भीषण दुष्काळ नाही पडले ते या काळामध्ये पडले 67-68मध्ये. त्याच्यामुळे पॉवर्टी तिथे खूप वाढलेली दिसते, बेरोजगारी वाढलेली दिसते, इतर समस्या वाढलेल्या दिसतात. विकासाचा ड्रॉप आपण जो ग्रोथ रेट होता तो खूप ड्रॉप झालेला दिसतो. प्लॅनिंग कमिशनचे प्लॅन त्यावेळेस सुट्टीचा काळ होता, 3 वर्ष आपण कोणत्याही योजना आखलेल्या नव्हत्या. तर हे रिझन्स होत आहे. त्याच्यामुळं ही आपल्याला पॉवर्टी इथे वाढलेली दिसते, 70% वाढलेली दिसते. ओके, ते एक रिझन आहे. नाव थर्ड, दांडेकर आणि रथ. आता 70% गरिबी झाली. लोक चिडणार की नाही? जो मध्यम बुद्धिजीवी वर्ग आहे तो चिडणार. जगभरामधून भारतावर टीका होणार. मग भारत सरकारने काय केलं की दांडेकर रथ, आप जाओ, आप कुछ ऐसा करके दिखाओ जिसकी वजह से अब जो उंगलियां उठ रही है या लोगों के बीच जो एंगर या हम कह सकते हैं ना जो गुस्सा बन रहा है उसको शांत किया जाए. आप जाके कुछ ना कुछ हल निकालिए. आणि मग त्या दृष्टिकोनातून दांडेकर रथ अपॉइंट केले गेलं. आणि अपॉइंट झाल्यानंतर 1960-61 आणि 67-68 बघा, दोन्ही वर्षाच्या आकडेवारी तुम्हाला काय दिसत आहेत? सेम दिसत आहेत. कारण की दांडेकर आणि रथनं दिमाग काय चालवला की इथे बघा, इथे इन्कम किती पकडलं होतं आपण? 20 रुपये प्रति महिना. आता दांडेकर रथ यांनी काय केलं, 2 जण आलेत तर दिमाग जास्त लागणार की नाही, असं म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणतोय. 2 जण आले म्हणल्या की 2 गोष्टी होणार. 2 जण आले 2 गोष्टी होणार. 2 गोष्टी म्हणजे काय, आत्तापर्यंत पूर्ण भारताची एकच आकडेवारी मिळत होती. आता यांनी काय केलं, रुरल आणि अर्बन असे 2 भाग केले. ग्रामीण आणि शहरी असे 2 भाग केले. ग्रामीण भागाला ते म्हटले की 20 रुपये तुम्ही जे ठेवलेले आहेत ग्रामीण भागामध्ये कमी लागू शकतात आणि शहरी भागामध्ये जास्त लागू शकतात.
डिफरन्स आहे ना, कारण की एक भागाच्या नीड्स वेगवेगळ्या आहेत, शहरी भागाच्या नीड्स वेगळ्या आहेत. ग्रामीण भागामध्ये होऊ शकतं की जी कॅलरीची कॉस्ट आहे ती कमी असेल, त्याच कॅलरीज कमवण्यासाठी शहरी भागात जास्त पैसे द्यावे लागतील. आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केलं, शहरी भागामध्ये 22 रुपये 50 पैसे हा क्रायटेरिया ठेवला. ग्रामीण भागामध्ये 15 रुपये हा क्रायटेरिया ठरवला. हे दोन्ही क्रायटेरिया 22.5 हा सुद्धा पर मंथचा आहे आणि 15 रुपये हा सुद्धा पर मंथचा आहे. याच्यामध्ये 270 रुपये पर इयरचे होतात आणि याच्यामध्ये म्हटलं तर 180 रुपये होतात प्रत्येक वर्षाचे. डिस्ट्रीब्यूटच केलं ना, आधी 20-20 रुपये पकडायचे प्रत्येक महिना, आता ग्रामीण भागासाठी 15 ठेवलं आणि शहरी भागासाठी 2250 ठेवलं. ज्याच्यामुळे काय झालं, गरिबीचा जो 20-20 रुपयामध्ये, आता मला एकदम सिम्पली सांगतो तुम्हाला, ग्रामीण भागामध्ये हा जो भारत आपण जर पकडला, एक सिम्पल तुम्हाला सांगतो, हा जर आपण भारत पकडला तर त्यावेळेस आपल्या 80 ते 90% लोक ग्रामीण भागात राहत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 20 रुपयावरून आपण किती केले, 15 रुपये केले. म्हणजे पॉवर्टीमध्ये जे इन्क्लूड होते ते डायरेक्ट आता कमी होणार. कारण शहरी भागात एक तर पॉप्युलेशन कमी आणि शहरी भागाची प्राईस आपण वाढवली आहे. ग्रामीण भागामध्ये खूप सारी लोकसंख्या राहते आणि तिथली प्राईस तर आपण कमी केली आहे. म्हणजे 15च्या पुढं 20मध्ये 5 रुपयामध्ये जे लोक होते ते कटणार, ते गरीबमध्ये आता ग्राह्य धरले जाणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना 1960-61मध्ये सुद्धा 41%, 1960-68मध्ये सुद्धा 41% गरिबी आढळले. लोक खुश, गरीब श्रीमंत नाही झाले किंवा लोकांकडे अचानक पैसा नाही आला. आकडेवारी तीच आहे जी यांनी पब्लिश केली होती, जी 70%वाल्यांनी पब्लिश केली होती, परंतु इथं क्रायटेरिया चेंज केला. त्याच्यामुळे पॉवर्टीचे जे आपण म्हणतो ना अप्स अँड डाऊन आहेत ते इक्वल लेवलला आले. ओके, नाव दांडेकर नंतर येतं पी.के. बर्धन. आता हे पी.के. बर्धनबाबत आता इथं लक्षात क्वेश्चन कसे लक्षात ठेवायचे, मिनान्सवरती क्वेश्चन आला तर त्यांनी उत्पन्नावरती, आणि उत्पन्न किती 20 रुपये प्रति महिना. वजावरती क्वेश्चन आला, इन्कम नाही, कॅलरी, आणि कॅलरी किती 2250. आणि दोघांनी काय केलं, होल इंडियासाठी आकडेवारी एकच दिलेली आहे. दांडेकरांनी फर्स्ट टाइम काय केलं, ग्रामीण भागाला वेगळं केलं आणि शहरी भागाला वेगळं केलं. ग्रामीण भागासाठी 15 रुपये अमाऊंट ठेवली, शहरी भागासाठी 22.5 रुपये अमाऊंट ठेवली. फक्त हे लक्षात ठेवा, बाकी आकडेबाजी लक्षात नाही राहिली तरी चालेल. नाव पी.के. बर्धनला फक्त एकच काम दिलं होतं की बाबा तू जा आणि तू काय कर, ॲग्रिकल्चर जे आहेत आपले शेतकरी आहेत, लेबर, ॲग्रिकल्चर लेबर, त्यांच्यासाठी आकडेवारी बनव. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, त्यांनी काय केलं, आपल्याला मिनिमम नॅशनल प्राईज ही कन्सेप्ट दिली. MNP ही कन्सेप्ट कोणी दिली आपल्याला, मिनिमम म्हणजे किमान, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, प्राईज म्हणजे किंमत, किमान राष्ट्रीय किंमत, आपल्याला ही कन्सेप्ट दिली पी.के. बर्धन यांनी. ती कशी, त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की भारतामध्ये जेवढे शेतकरी आहेत, ॲग्रिकल्चरल लेबर आहेत, त्यांना एक महिना जीवन जगण्यासाठी किती लागतात, 15 रुपये लागतात. आणि 15 म्हणजे काय झाली, मिनिमम नॅशनल प्राईज, बस हेच. आणि त्याच्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांचा हा आकडा दिलेला आहे, जो 38% आणि 53% त्यांना आढळला. इथे सुद्धा वाढलेला आहे 67-68मध्ये, कारण याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचं मेजरमेंट केलं होतं. ओके, चारही तुम्हाला कळाले. बिनान्स, उत्पन्न, PDOचा कशावरती, कॅलरीज 2250. दांडेकर 2 वेगळे केले आणि बर्धन फक्त ॲग्रिकल्चर. आता इथे मात्र गोष्टी बदलणार आहेत. ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला थोड्याशा विस्तृत, कारण की अहलुवालिया, मॉन्टेग सिंग अहलुवालिया यांचा चेहरा आणि यांच्याबद्दल आपल्यापैकी सगळ्यांनाच माहीत असेल, कारण की जेव्हा आपण लहानपणापासून दूरदर्शन बघत राहिलेलो आहोत, प्लॅनिंग कमिशनचे व्हिडिओज बघत आहोत, राज्यसभा चॅनल बघत आहोत, कुठे ना कुठेतरी तुम्ही यांना बघितलेलंच असेल. तर त्यांचा हा अभ्यास गट आणि त्यांनी काय काय सांगितलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हेलिन यांचा स्टडी, तो आता आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, मॉन्टेग सिंग अहलुवालियांनी काय केलं स्टडी, आता बघा त्यांच्या आकडेवारीमध्ये तुम्हाला पहा, 1956-57 पासून ते 1973-74 त्यांना 50 ते आपण म्हणतो 40 ते 50 या रेंजमध्येच त्यांना पॉवर्टी आढळलेली आहे. 54, 45, 56, 46, जिथे किती आपण म्हणतो 70% पॉवर्टी गेली होती, परंतु त्यांना एक रेंजमध्येच आढळलेली आहे. ती कशी, आपण म्हणू शकतो की त्यावेळेस पण काय करायचं, जनतेतला रोष कमी करायचा होता किंवा आकडेवारीला सॉफ्ट करायचं होतं. तर ह्यांनी काय केलं, मॉन्टेग सिंग अहलुवालियांनी काय केलं, आता 56-57 ते 73-74 नाही म्हटलं तरी आपण 20 वर्षाचा कालावधी आहे. मला सांगा 20 वर्षामध्ये 56-57ला 10 रुपयाची जी किंमत असेल ती 73-74ला राहणार आहे का, नाही. समजा सोप्या भाषेमध्ये 53-54ला 10 रुपयामध्ये 10 पार्ले जी बिस्किट पुढे येत असतील तर 73-74ला 10च येणार का, होऊ शकतं की 5च येतील किंवा 2च येतील, कारण की 10ची व्हॅल्यू कमी झालेली असेल.
मग जगण्यासाठी आपल्याला पैशांची जास्त आवश्यकता असेल, परंतु यांनी तसं केलं नाही. यांनी या सगळ्या कालखंडाला काय केलं, एकच आधारभूत वर्ष मांडलं, ते आता 84. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, 15 रुपये प्रति महिना ही आकडेवारी ठेवली. 15 रुपये प्रति महिना, जी 56-57ला पण 30 ठेवली, ती आता 74ला पण 30 ठेवली. म्हणजे जसं जसं वर्ष वाढत जाईल, लोकांच्या रिक्वायरमेंट्स वाढत जातील, किंमत वाढत राहील, पण तरी पण पॉवर्टीच्या मेजरमेंटमध्ये 15 रुपयेच राहतील. आणि त्याच्यामुळे पॉवर्टीचं जे मेजरमेंट आहे ते कमी कमी आपल्याला बघ ना एका रेंजमध्ये दिसतं. जर आपण बदलत्या काळाप्रमाणे इथे 15 रुपये, इथे 30 रुपये, इथे 50 रुपये, इकडे 70 रुपये गेलं असतं, तर पॉवर्टीचं प्रमाणसुद्धा तेवढंच वाढलं असतं, 70%, 80%, 85%. ओके, तर हे तिथे आपल्याला तसं दिसत नाही. तर हे अहलुवालियाची आकडेवारी. आता आपल्याला पाहायची आहे गौरव दत्त आणि मार्टिन. आता यांनी कोणती आकडेवारी त्यावेळेस प्रसिद्ध केली नाही. आकडेवारीपेक्षा महत्त्वाच्या संकल्पना त्यांनी दिल्या. 2 कन्सेप्ट त्यांनी दिल्या. एक म्हणजे प्रादेशिक असमानता आणि दुसरी कन्सेप्ट त्यांनी दिली ती म्हणजे पॉवर्टी गॅप. हिच्यावरती खूप वेळेस कन्सेप्ट काय क्वेश्चन आलेला आहे, कोणी दिली काय. प्रादेशिक असमानता, ते काय म्हटले की ठीक आहे, आता एवढ्या लोकांनी मेजरमेंट केलेली आहे गरिबीची, परंतु भारतामध्ये कसे आहे, भारतामध्ये गॅप आहे, इम्बॅलन्स आहे, असमानता आहे आणि ती असमानता मोजली जात नाही आहे. आता आपण बघा, भारताची अशी कंडिशन आहे की भारतामध्ये बिटवीन स्टेट आणि इन स्टेट दोन्हीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्बॅलन्स आढळतं. बिटवीन स्टेटमध्ये आता उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड यांची जी कंडिशन आहे ती सेम तामिळनाडू, कर्नाटका आणि केरळाची आहे का? दोघांमध्ये ह्यूज डिफरन्स आहे की नाही? आपण हे म्हणत नाही की कोणतं स्टेट चांगलं आणि कोणतं स्टेट वाईट, आपण पॅरामीटर्स बघतो आहे, कंडिशन बघतो आहे. होऊ शकते की काही राज्यामध्ये ॲग्रिकल्चरवरती डिपेंड असणारी इकॉनॉमी जास्त असेल, काही राज्यामध्ये टेक्नॉलॉजीवरती किंवा टर्शरी सेक्टरवरती इकॉनॉमी जास्त असेल, काही राज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगवरती इकॉनॉमी जास्त असेल. म्हणजे फरक आहे की नाही? आणि त्याचनुसार पॉवर्टीमध्ये पण फरक आहे. काही देशावर राज्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पॉवर्टी आढळते, काही राज्यामध्ये कमी पॉवर्टी आढळते, काही राज्यामध्ये जीवनमानाचा दर्जा वेगळा आहे, काही राज्यामध्ये जीवनमानाचा दर्जा वेगळा आहे. ही बिटवीन स्टेट आपली डिफरन्सेस झाले. आपल्या इन स्टेटसुद्धा आपल्याला खूप डिफरन्सेस आढळतात. इन स्टेटमध्ये आता बघा, महाराष्ट्राचं सिम्पल एक्झाम्पल घ्या. पश्चिम महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे सेम परिस्थिती मराठवाड्याची आहे का? नाही, ह्यूज डिफरन्स. कोकणाची परिस्थिती, विदर्भाची परिस्थिती, आपण म्हणतो जे आपले मुंबई उपनगर जे आहेत, म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक रिजन वाईज जरी आपण बघायला गेलं तर खूप इम्बॅलन्स दिसतं आपल्याला. मग सगळ्यात आधी आपण म्हणतो पॉवर्टीच्या मेजरमेंटमध्ये सगळ्यात आधी इम्बॅलन्स जर कोणी आणलं तर गौरव दत्त आणि मार्टिन रावेलीने आणली. आता ही झाली, त्यांनी इम्बॅलन्स हे प्रदर्शन आणून दिलं. याच्यावरती सुद्धा स्टडी झाला पाहिजे, याची सुद्धा आकडेवारी दिली पाहिजे. आणि इथून पुढे आपण जे अभ्यास गट बघणार आहोत हळूहळू ते याच्याकडे वळलेले आपल्याला दिसतात. नेक्स्ट त्यांनी सांगितलं होतं ते म्हणजे पॉवर्टी गॅप. आतापर्यंत त्याचा अभ्यास केला गेला नव्हता. त्यांचं म्हणणं काय आहे की भारतामध्ये तुम्ही जी पॉवर्टी मोजताय, पॉवर्टी म्हणजे समजा तुम्ही 2250 किलो कॅलरी घेतलं, किंवा आपण तुम्ही 15 रुपये घेतलेला आहे, किंवा 20 रुपये तुम्ही जी पॉवर्टीचा कन्सेप्ट घेतलेला आहे. 20 रुपये जे कमवत नाहीत, 20 रुपयांपेक्षा जे कमी कमवतात ते गरीब, आणि 20 रुपयांपेक्षा जास्त कमवतात ते गरीब नाही, अबोव पॉवर्टी आहे. पण यांनी सांगितलं की 20 रुपये जर तुम्ही क्रायटेरिया ठेवताय त्याच्यामध्ये सुद्धा गॅप आहे. काही लोक फक्त 10 रुपयेच कमवत आहेत, काही लोक 9 रुपये कमवणं सुद्धा अवघड आहे काही लोकांसाठी, काही लोक 15 रुपये कमवतात, काही लोक 20 रुपये कमवत आहेत. म्हणजे 10 आणि 20मध्ये सुद्धा काय आहे, पॉवर्टीमध्ये सुद्धा गॅप आहे. समजतंय ना? म्हणजे हे 20 रुपयाचा क्रायटेरिया आहे आणि ह्याच्या पुढचे अबोव पॉवर्टी लाईन, ह्याच्या खालचे गरीब. पण ह्या गरिबीमध्ये सुद्धा अवस्था आहेत. आता ह्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो 20 रुपयाचे हे जवळपास आहे, म्हणजे ह्यांचे लाईफस्टाईल काही पद्धतीनं सर्वाईव्ह करू शकते. पण 10 रुपये जे कमवत आहेत, जे 9 रुपये कमवत आहेत, त्यांच्या लाईफचं कसं? त्यांची लाईफ त्यांच्यापेक्षा खूप डिझास्टर असणार आहे. त्यांच्यासाठी वेगळे मेजरमेंट घेतले पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळे कार्यक्रम आणले पाहिजे, बरोबर की नाही? आणि आज आपण बघतो भारतामध्ये अंत्योदय अन्न योजना आणलेली आहे, जी एकदम अंत्योदय म्हणजे एकदम शेवटच्या पातळीवरच्या लोकांना भरती आणण्यासाठी, त्यांची अपलिफ्टमेंट करण्यासाठी. तर ते ह्या स्टडीमुळे. तर पॉवर्टी गॅपची आपल्याला कन्सेप्ट सगळ्यात आधी कोणी दिली? मार्टिन रावेलिन आणि गौरव दत्त यांनी. त्यासाठी यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तर हे होते आपले सुरुवातीचे अभ्यास गट. त्याच्यानंतरही बघायचे तर आपल्याला बरेचसे अभ्यास गट आहेत. तर त्यांना आपण काय करतो, त्यांना कार्यालयीन अभ्यास गटामध्ये, कार्यालयीन म्हणजे काय, याची गव्हर्नमेंटने अपॉइंटमेंट केली होती. त्याच्यानंतर आपण खास आपल्या भारताच्या विकासासाठी आपण प्लॅनिंग कमिशन बनवलं होतं. तर प्लॅनिंग कमिशननं काही आपण म्हणतो ना इस्टॅब्लिश केलेले गट आहेत.
त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याला आपण ऑफिशियल वर्किंग ग्रुप म्हणू. ते त्यांचा आपण काय करूयात पुढच्या लेक्चरमध्ये. कारण की खूप साऱ्या फॅक्ट्स खूप सारे कन्सेप्ट झाले आहेत, तुम्ही थकलाही असाल. तर एकच 2-3 तासात लेक्चर करण्यापेक्षा आपण आता नेक्स्ट भागामध्ये आपण पॉवर्टीचा राहिलेला भाग बघणार आहोत. आय होप तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होत असतील. ओके. आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले त्याचा आन्सर देण्याचा ट्राय करा. नवीन जर तुम्हाला आणखी काय पाहिजे असेल, कुठे जर आपण कमी पडत असो, ते सुद्धा तुम्ही सजेशनमध्ये कळू शकता. आज आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.